नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आता आपण कुलंग किल्ला करणार आहोत, जो कळसुबाई डोंगर रांगेमधील MK मधला तिसरा किल्ला आहे। MK मधला कुलंग लास्ट। तर हे सगळे कळसुबाई डोंगर रांगेतील असल्यामुळे सगळ्यांची हाईट एकदम जबरदस्त आहे। कुलंग किल्ला खूप हाईटवरती। तर आता आपण इकडनं चढायला सुरुवात केलेली आहे। आपले टोटल 12 मेंबर आहे, सध्या आपले 5 मेंबर आहे आपल्याबरोबर। तर हे बघा, हे आपले सगळे मेंबर आहेत आणि इकडनं आपण कुलंग किल्ल्याकडे चाललेलो आहे। तर आता आपण आहे ना, पूर्ण जो अलंग किल्ला आहे त्याच्या पायथ्यापासून सरळ कपारीने चाललेलो आहे कुलंगकडे। आणि हा समोर जो दिसतोय ना, हा मदन आहे। याच्या आपण साईडनी इकडनं जो व्ही शेप होतो ना मदन आणि अलंगमध्ये, त्याच्या बरोबर मध्ये भागून आपल्याला कुलंगकडे जायचं आहे। बघा, हा साईडने पूर्ण रोड इकडनं आणि हा पूर्ण अलंग आहे। तर आता आपण कुलंग किल्ल्याकडे जाताना ना, मदनच्या आणि अलंगच्या मधोमध जी व्ही शेप आकाराचा जो शेप आहे ना, म्हणजे ते ठिकाणून आपल्याला कुलंग किल्ल्याकडे जायचं आहे। हे बघा, आता इकडनं आहे ना, हा बघा व्ही शेप, हा जो व्ही शेप आहे ना, याच्याबरोबर इथून आपण कुलंग किल्ल्याकडे जातोय। सकाळी लवकर आपण निघालोय कुलंग किल्ल्याकडे। आता आपण मदन किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो अलंगवरून। त्याची जे व्ही शेप आणि इकडे हा जो जाणार रस्ता ना, हा मदनकडे जातो। हा वरती मदन किल्ला आहे। तर आता आपण तिकडं न जाता इकडनं कुलंगकडे जाणार आहे। निघतोय आता कुलंगकडे। हा किल्ला इकडनं 1-1.5 तास लागू शकतो, असं म्हणजे जे आपले टेक्निकल हे देणारे होते ना आपल्याला, ते सांगत होते की इथून 1.5 तासात तुम्ही किल्ल्यावर पोहोचणार आणि 1 तास वरती फिरून लगेच रिटर्न निघायचं, कारण आपल्याला परत परतीच्या प्रवासाला घराकडे जायचं आहे। पोचलो आता व्ही शेपमध्ये। इथं इकडनं आता साईडने आपल्याला कुलंगकडे जायचं आहे, या साईडने मदनच्याच। तर आता आपण त्या व्ही शेपमध्ये पोचलो। इथं त्याचा डायग्राम, इकडं मदन, इकडं कुलंग, इकडं जायचं आणि हा इकडं अलंग आहे। आपण आहे ना पूर्ण तिकडनं चालतो आलं तसं। खतरनाक ट्रेक आपला हा MKचा, जबरदस्त चालतो। आता कुलंग किल्ला एक्सप्लोर करूया। तर आता कुलंगकडे निघालोय आपण या मदनच्या आणि अलंगच्या व्ही शेपमधून। कुलंग किल्ला हा अलंग आणि मदनच्या जोडूनच किल्ला साईडला जोडून आहे लगेच। पहिला अलंग, नंतर मदन आणि कुलंग। तर आता हा जो वरती ना, हा मदन आहे, त्याच्या जस्ट साईडने कपारीतून आपण निघालोय कुलंगकडे। तर आता आपण जो मदनच्या साईडने जो पॅच येतो ना, तिकडनं कुलंगकडे निघतोय। त्याच्या अगोदर बघा असं एक थोडंसं स्लिपरी पॅच आहे, इकडे थोडं काळजीपूर्वक येणं गरजेचं आहे। आपला मित्र बघा हळूहळू येतोय, कारण हे पूर्ण सरकतंय। स्किटच मारणार, तिथून जर स्किट मारलं तर इकडे पूर्ण खाली खाईच इकडनं डायरेक्ट। आणि एकदा स्पीडला गाडी चालू झाली तर थांबणारच नाही इकडं कुठं। त्याच्यामुळं इथे येताना थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे। ग्रुप असेल तर बेस्ट आहे, एकमेकामध्ये थोडंसं अंतर सोडून हळूहळू पुढं सपोर्ट देत गेलं तर बेस्ट आहे। इकडनं आता आपण कुलंगच्या त्याला निघतो बघ, हा रोड जो गेला ना इथून, ही बघा ही पायवाट पूर्ण अशी साईडने पूर्ण कुलंगकडे। तर आता आपण दुसऱ्या व्ही शेपमध्ये उतरल्या। मदनगडाच्या पायथ्या म्हणजे साईडने कपारीने पुढे आल्यानंतर ना, हा एवढा एक स्लिपरी पॅच, हा उतरला तर खाली उतरल्यानंतर पुन्हा एकदा खिंडीत आल्यासारखं आहे। आणि आता आपण हा जो पॅच आहे ना, याच्या कपारीकडनं साईडने निघतोय। हा पण खतरनाक आहे। हो, हवा अजूनही थंड आहे। 10-11 वाजलेत, थंड हवा सुटली अजून। हा हे बघा, तो अवघड पॅच, तिथून आपण उतरलो खाली इकडे खिंडीमध्ये। आणि इथून चढताना इथं अवघड पॅच आहे थोडासा, आणि नंतर इकडनं सरळ रस्ता चालू होता हळूहळू, छोट्या कपारी। म्हणजे मदनकडून कुलंगकडे येताना पण मध्ये अवघड पॅच आहे, स्लिपरी, थोडंसं रिस्की। तर आता भरपूर जो रिस्की पॅच तो आपण कवर केला आणि पुढं आल्यानंतर नाही बघा असे मार्किंग केलेली आहे। आणि या ठिकाणी गुफाही आहे, त्याचबरोबर त्या ठिकाणी लिंबू पाणी वगैरे पाणी बॉटल्स हे भेटतात। परत आपल्याला असंच पुढं जायचं आहे, पूर्ण मार्किंग आहे पण आता सर्व ठिकाणी या दगडांवर मार्किंग केलेत। तिथं पण दिसते मार्किंग।
काकडी द्या सर. चला थोडी राहिली काकडी संपली. या काकडी द्या. घ्यायची घ्या, मला नको मला नको घ्यायची. पाणी द्या. काकडी घ्या. कुलंगच्या खाली गुफेपर्यंत आल्यानंतर ना समोर हा जो दिसतोय ना हा मदन आहे. मदनचा सुळका आहे आणि त्याच्याच जस्ट पाठीमागं अलंग. आता इकडनं तो दिसणार कारण ह्याचा हाईट आहे किल्ल्याला भरपूर. अरे तू कळसूबाई का? तो कळसूबाई तो त्याच्या बाजूला बारीक दिसतोय तो. तो दूर येतोय ना, हां तो कळसूबाई. कळसूबाई. अरे बापरे, इथं कळसूबाई. कालपासून दूर येतो ना तिकडे. आता आपण कुलंगच्या जवळपास आलोय पाय त्याच्या आसपास. आपल्याला इथं पोहोचायला 2 तास गेलेत या ठिकाणी. अजून परफेक्ट पाय तर आले की नाही माहीत नाही, पण बऱ्यापैकी जवळ आले. आता इकडनं मेन जी चढाई असेल कुलंगची ती चालू करणार बहुतेक पायऱ्याचे असं सांगितलंय. अजून काय आपल्याला माहीत नाही कारण आपण पहिल्यांदाच आलो या ठिकाणी. पूर्ण कपारीमध्ये फक्त थोडेसे स्लिपरी पॅच आहे 1-2. बाकी तर असं म्हणजे काय रिस्की नाही इकडं. जसं अलंगला आहे टेक्निकल पॅच, त्याचबरोबर मदनलाही पण एक छोटासा टेक्निकल पॅच. बाकी दुसरं तर कुठं असं कुलंगसाठी तर नाही काय. तर आता अलंगपासून 2-2.25 तास झालेत. आपण याचा जवळपास आलो आहे कुलंगच्या. आणि लवकरच आता वरती पायऱ्यांपाशी पोहोचू आपण. मध्ये आधी थोडेसे रिस्की स्पॉट आहेत. काय ठीक आहे, सरळ बाकी ठिकाणी बऱ्याच ठिकाणी जागेवर चढ उतर आहे आणि स्लिपरी. तर आता 2-2.25 तासाने आपण कुलंगच्या पायथ्याला पोहोचलोय. इकडनं वरतून आहे ना आपल्या तर डायरेक्ट किल्ल्यावर चढाई सुरू होणार आहे. हा एवढा पॅच क्रॉस केला ना इथून वरती डायरेक्ट चढाई. नंतर आपण कुलंगवरती पोचतोय. कुलंग किल्ल्याचा इतिहास म्हणजे हा 1760मध्ये मुघलांकडून पेशव्यांकडे आला. पेशव्यांकडून 1818मध्ये इंग्रजांनी घेतलेला हा किल्ला. बस याचा जास्त काही इतिहासात एवढं हे नाही. वरती आता पाहावे पण जास्त काही अवशेष भेटणार नाही इकडे. जसे अलंगवरती आहे ना तसे इकडं कमी आहे त्या मानाने. तर आता इकडनं आपण कुलंग चढायला सुरुवात करतो. हां ते बघा आपण आहे ना हा मदन आहे, याच्या पाठी अलंग आहे. तिकडनं पूर्ण पॅच असा मारून इकडं या ठिकाणावरून इकडं आलो आहे. आणि आता इथून चढतो आहे कुलंग. हे बघा हे शिडी आहे इथून. लिंबू पाणी. तर आत्ता आपण कुलंग चढायला सुरुवात करतो. इकडनं पायथ्याला इकडे इथून वरती जायचं. हे बघ ह्या पायऱ्या आहेत ना इथून. तर आता ज्या कातळात कोरलेल्या पायऱ्या आहे ना कुलंगच्या त्या चढतोय आपण. हे बघा अशा छोट्या छोट्या पायऱ्या आहेत सर्व ठिकाणी. वरपर्यंत ना पायऱ्याचे जबरदस्त ट्रेक हा. हे बघा अलंगचा हा पॅच आहे जो पायऱ्याचा तो सगळ्यात मोठा आहे. पण इथून पायर चाललं तर तो वरपर्यंत पायऱ्या आहेत जबरदस्त. आणि इकडं बघा खतरनाक निसर्गाचं अद्भुत नजारा. तर आता कुलंग अर्ध्यापर्यंत चढले. सगळ्या पायऱ्याचे परंतु एवढं हार्ड आहेत ना जाग्यावरती आहेत. आणि आता असं वाटायला लागलं आहे की मदन आणि अलंगपेक्षा कुलंग अवघड बे. बाकी जण तर सांगतात की कुलंग एकदम सोपं आहे कुलंग, परंतु ठीक आहे टेक्निकलची गरज नाही एवढी, परंतु हार्ड आहे. जागेवर चढाई एकदम पायऱ्या. समोरचा जर व्ह्यू बघितला ना एकदम खतरनाक दिसतो इकडनं. आणि या साईडने आपण वरती चढलो इकडनं पूर्ण पॅच राऊंड मारून तिकडं. कुलंगला थ्रिल वाटायला लागले आपल्याला. आता बऱ्यापैकी कुलंग पार केलं आपण. म्हणजे पायऱ्याचे जागेवर असल्यामुळे थोडासा वेळ लागतो. थांबत जायला लागते. अजून आपल्याला वरती पूर्ण क्रॉस करून वरती टेकडावर जायचं आहे. इकडं या टेकडावर वरती चढायचं इकडे. अजूनही वाटते 8 तास आरामात लागेल वर टॉपवर जायला. पायऱ्या चढायला लागलो. इथे एक ठिकाणी गुफा आहे इकडे. हां गुफा आहे. हां फायनली आता पोहोचलो आहे. तो दरवाजासारखा शेप आहे ना त्या ठिकाणी बोलला इकडनं. आता किल्ल्यावरती एंट्री होते आपली. नाही तर मित्रांनो कुलंग किल्ल्यावर जर तुम्ही आले ना तर एक म्हणजे दरवाजाचा आकाराचा जो स्पॉट आहे ना किल्ल्यावर येताना तर त्याला घुबड फ्रेम बोललं होतं.
त्या ठिकाणी पोचतोय आपण. स्ट्रक्चर एकदम घुबडाच्या आकाराचा दिसतोय. आता तिथं पोचतोय. ती गाडीत पडला असलं चेक करायचं नसेल तर मग गाडीत सकाळी आवडतो आणि कपडे घालतो पण त्यात चेन मध्ये काय काढलं नव्हतं. ही होती घुबड प्रेम. अजून एक गुफा. इकडे एक गुफा भेटली. गुफा भरपूर आहेत, राहण्याची सोय भरपूर आहे या ठिकाणी. इथं पण कमीत कमी अर्धा जण राहू शकतो आरामात. आणि व्ह्यू इकडचं जबरदस्त आहे. इथं मस्त साफ करा दगडे, टेंट टाकायचं, हवा बिवा बिलकुल भेटली जबरदस्त. इकडनं वरती सरळ आपल्याला असं आता ह्या पॅचमधून वर आपल्या किल्ल्यावर प्रवेश होतोय. वरती चढतोय. हे कुलंगचा लास्ट पॅच शिडींचा चढतोय आता. हा आता इकडनं आपण त्याला किल्ल्यावर सांगितलं एंट्री. उतरते वगैरे. महादरवाज्यात पोहोचलो आता डायरेक्ट. जबरदस्त. हा बघा हा पॅच चढलो पूर्ण. काय शपथ काय इकडनं हा इथे जायचं ना आपल्याला. किल्ल्यावर एंट्री. हे प्रवेशद्वार आहे मेन कुलंगचं. इकडनं आपण एंट्री केली. हे बघा या ठिकाणी दरवाजा असेल कारण इथं दरवाजाला फिट करण्यासाठी लाकूड लावायला होल आहेत. बघा वरती हे बघ या पाण्याच्या टाक्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पाण्याच्या टाक्या इकडनं. आणि तो एंड स्पॉट आहे. त्या ठिकाणावर पूर्ण अलंग मदन किल्ले स्पष्ट दिसतात. बहुतेक असा वरती हे बघा हे कुलंगचं पूर्ण स्ट्रक्चर आहे. ही तटबंदी आहे साईडनी. इकडे ही गुफा आहे आणि पाण्याच्या टाक्या त्या पाठीच्या बघितल्या ना आपण 10 पाण्याच्या टाक्या एक साथ. म्हणजे या ठिकाणी राहायची व्यवस्था चांगली आहे. आपण इकडे थांबायला पाहिजे होतं स्टे करण्यासाठी. हे बघा गुफा ही आहे कुलंगवरील गुफा ज्या ठिकाणी राहायची व्यवस्था होते. मस्त. अरे मोठी आतमध्ये भरपूर. हो अरे इकडं तर पेटवाय पण मस्त होतं आतमध्ये. मित्रांनो जर तुम्ही या 3 किल्ल्यांचा जर हे करणार असेल AMKचा तर कुलंग बेस्ट राहण्यासाठी माझ्या तर मते. कारण अलंगवरती क्राऊड एवढा असतो ना फॅसिलिटी काय भेटत नाही. हा मस्त इकडे कुलंग. जर तुम्ही स्वतः काय बनवून खाणार असाल ना तर कुलंग बेस्ट आहे मी तुम्हाला. याच ठिकाणी येऊन राहा तुम्ही. राहायची व्यवस्था ही पूर्ण मोठी गुफा आहे 2 लेअरची. आतमध्ये एक आहे बाहेर ही पूर्ण. या ठिकाणी पेटवण्यासाठी काय व्यवस्था आहे मस्त या गेला. 2 वाजता 1 तास. हां गुफेपासून निघालो आपण. आणि गुफेच्या जस्ट वरती ना एक अवशेष आहेत म्हणजे बहुतेक वाड्याचे किंवा काहीतरी असू शकतं. अरे बाबा इकडनं चर खोदलाय पूर्ण. हा रस्ता आहे वाटतं पूर्ण. वरून बघत तरी तो निघतोय हा. हे बघ हे एक स्ट्रक्चर आहे आणि त्याच्या बाजूला पूर्ण भिंतीचं म्हणजे हा वाडा असू शकतो असा एक अंदाज. एक्झॅक्ट कसला अवशेष आहे काही कळत नाही. परंतु चौथरा वगैरे दिसतोय. 1 2 चौथरे आणि वरती बांधकाम म्हणजे काहीतरी 100% छोटंसं वाडा वगैरे काहीतरी असणार आहे त्या काळी. हा हे बघा इथून एंट्री. छोटासा वाडा आहे हा. पूर्ण गवत आहे आतमध्ये पण छोटीशी खोली. दुसरं तर काही नाही. चला या ठिकाणी मोठं स्ट्रक्चर आहे. हा मोठा राजवाडा असू शकतो. हा समोरच ते बघा. आणि एक छोटीशी टाकी या ठिकाणी. सुपर आहे किल्ला पाहण्यासारखा हाच किल्ला आहे. ही पाण्याची टाकी आणि तो वाडा आहे मोठा. हा वाडा आहे. याचं बांधकाम जबरदस्त. अरे वरती डबल आहे अजून मोठं आहे वर. हां हे बघा. हा सुपर म्हणजे डबल याच्यात आहे. मध्ये एक स्पेस आहे मोकळा. बहुतेक ही एंट्री असेल. आपण चुकीच्या जागेवरून एंट्री केली परंतु ही एंट्री असणार आहे वरती यायला. तिकडे एक आणि इकडे पूर्ण मोठं बांधकाम आहे जास्त. तर किल्ल्याच्या आपण आता लास्ट एंडला आलेलो आहे. इकडनं बघा एक छोटंसं पाण्याचं टाकेन त्यात अजून पाणी एवढं उन्हात पूर्ण. इकडनं पूर्ण परिसर. हा समोरचं काय आहे काय नाही असा डोंगर आहे.
हे वाडे वगैरे बघितले ना, त्याच्या जस्ट खाली ते 3 पाण्याच्या टाक्या आहेत, 1 2 3. त्या पाण्याच्या टाक्यापासून आता आपण इकडं ह्या स्पॉटला चाललो आहे, हा लास्ट तिकडं सरळ. तो मेन आहे तिकडनं आपल्याला, कारण अलंग मदन यांचा सगळा व्ह्यू दिसतोय. हे 10 पाण्याच्या टाक्या ज्या मेन सोर्स आहे इकडं पाण्याचा. जर तुम्ही इकडे स्टेला राहिले कुलंगवरती तर या पाण्या खूप कामाच्या आहे. तर फायनली मित्रांनो कुलंग किल्ल्याच्या एंड स्पॉटला आलो आहे. ज्या ठिकाणावरून जर तुम्ही बघितलं ना, इकडं हा अलंग, इथं मदन आणि हा कुलंग, एक लाईन इतकं शोभे दिसतात इकडनं. इकडे जर बघितलं ना, हा कळसुबाईचं शिखर आहे. हे स्पॉट आहे एक छोटासा वरती आलेला. आपण पूर्ण तो किल्ला एक्सप्लोअर करून तसं इकडं असं आलो आहे. अजून एक या ठिकाणी पाण्याचं टाके, तेवढं पाहून आपण हा व्हिडिओ संपवणार आहे. हा पूर्ण कुलंगचा एरिया आहे आणि इथे एक पाण्याचं टाक आहे. म्हणजे पाणी अडवा पाणी जिरवायची संकल्पना तसं केलं आहे. तर कुलंगच्या आता लास्ट स्पॉटला आहे आपण या ठिकाणी. आणि हे बघा, हे या ठिकाणी पाण्याचं टाकेल ते, म्हणजे हे जे वरून पाणी सगळं येतं ना खाली, तर ते त्या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न केला. त्या छोटासा एक बांध घातला आहे, वरती कोरलेलं टाक आहे, ते पाण्याचं टाक आहे किल्ल्यावरचं. या किल्ल्यावर पाण्याची सोय याच्यावरती भरपूर आहे, जशी अलंगवरती तशीच या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात केलेली आहे सोय. तर कुलंग किल्ल्याचा व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे आणि आपल्याला आता थोड्याच वेळात परतीच्या प्रवासाला निघायचं, कारण पूर्ण एक किल्ला एक्सप्लोअर करून झाला. या किल्ल्यावर येण्यासाठी आंबेवाडीतून जर येणार असेल ना, तर 1 2 ते 2.5 तासामध्ये तुम्ही किल्ल्याच्या म्हणजे पायथ्यापर्यंत येतं. ज्या ठिकाणावरून शिड्या चालू होतात तिथून वरती चढायला एक तासभर पकडा, 1 ते 1.5 तास. आणि नंतर वरती आल्यावर प्रवेशद्वार आहे, त्याच्यानंतर एक ह्याच्या वाघुळाच्या आकाराचा दरवाजा आहे. वरती आल्यानंतर पाण्याच्या टाक्या आहेत 10 एका ठिकाणी. वरती वाड्याचे अवशेष आहेत, गुफा आहे ज्या ठिकाणी तुम्ही राहू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी एक पाण्याचा टाका आहे आणि एक असे स्पॉट आहे जे कंटिन्यू म्हणजे कॉर्नर आहेत. इकडं अलंग आणि मदन दिसतात आहे, तिकडे तो पूर्ण एरिया दिसतो आहे पलीकडचा. तर असं पूर्ण किल्ल्यावरती फिरण्यासारखी जागा आहे. तर आता हा व्हिडिओ या ठिकाणी आपला संपलेला आहे कुलंगचा. आपण निघतो आता परतीच्या प्रवासाला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. चला रे. शिरपुंजी कुठला? तिकडची लाईन ती. चला पण एवढ्या तुला हाईट वरचा आहे घनचक्कर. तू सोपं आहे बोलतो. सोपा आहे ते, आपण आधीच हाईटला येतो ना त्या भैरव बाजूला हे ना गवळदेव, मग ते सगळी तीच लाईन आहे तो. ती एकदम कात्राबाईची लाईन ती पलीकडची ना, रतनगडाच्या याच्याच लेवलला आहे ते, पण याच्यावर वाटते थोडं. सेम लेवल ठीक आहे. कोणता? त्याला नाही काय नाव. रोड सारखं वाटतं वर गेलेलं बारीक. कोणता? तू असं राऊंड करून तिथं वर गेला. ते गाववाले जातात सगळे. ते ऐकलं अभ्यास वाटतं. इथं पण नाही आता पहिल्यासारखं राहिलं नाही. हळूहळू सगळं काय होत जाईल. डेव्हलपच झाले सगळ्या सुविधा झाल्या ना. ऍक्च्युली गाववाल्याला आहे ना ते पैशाच्या मागे जास्त लागले म्हणून आता इथं म्हणजे इतर रेंज येते, म्हणजे विचार करणं काय राहिलंच नाही. तू काय मदनच्या डायरेक्ट एक्झॅक्ट अपोजिट काय ते? तो डोंगरच आहे. मग तिथं ते काय चढतात इडी जाऊन? चढत नाही, झाड आहे ते बाबा. अरे झाड नाही हल्ले ते मागापासून 2 3 कोणते? ते कॉर्नरला 3 4 काय तू उभे ते झाड यायचं ते ह्याला ना हिरवळीच्या तिथे झाड यायचं पक्का. मग तसे तर पूर्ण डोंगरावर तसे दिसतात. एवढी मोठी कशी दिसतील लोक? इथले झाडभर दिसायले तर तिथले एवढे मोठे दिसणार का? इथं वर कोण दिसत नाही पण मदन उतरतात सगळे. सगळे आपली कासाऱ्याची वाट धरायला लागली.
यांचा व्हिडिओ संपन्न झाला. चल रे काय पोलीस कुणाला नाव ठेवू शकत हा, तेवढं आहे. लगेच 2 मिनिटात रिटर्न होय कुणी कुणाला नाव ठेवायचा हक्क नाही आपल्याला. घुबड फ्रेम तेवढं काढलं. राम राम कुलन झालं. कुलन नाही सगळं EMKच रामराम. पुन्हा कुठं पूर्ण AMK चे 3 किल्ले दिसतात ना दिवसा. हम्म. खाली तिथे एक फोटो घ्यायचा. दिसतं? त्या 3 आपण येताना कसे नाईटला काढले होते हा हा. तसा शेप जिथं दिसते ना तिथंच घ्यायचा आता. नुसतं कुठे जाम लागला. हा. ती जागा पण छोटी आहे ना. छोटी आणि ते तुमच्या पुढे तोच ग्रुप निघाला होता तो. organizer एवढं त्याला डेंजर बनवतात. बापरे लय डेंजर आहे लय डेंजर आहे सीधा खाई. हा, ते म्हणणं ते आम्हाला म्हणते हार्नेस आणि घेऊन जा त्यांचा harness. नियम काय माहितीये का गंदा जो गंदा होगा वो जिंदा रहेगा म्हणजे घास द्यायचं सगळे छे गा. काय ते काहीतरी वेगळंच करीत होती इकडे जाऊन. जो गंदा होगा वही जिंदा होगा असलं बोलून तू तू न- तू नाही हो गंदा फिर तू गंदा नाही हो फिर कोण ए म्हणतो मार ना ते वर्ग नाही तरी इकडे जा. अमोल घे तुझ्यासारखं ते कशी मला काय माहिती. आता काय कर तब तक तुम्हारे इसमें निकालो ना आता फटाफट. एक- हाँ, मतलब कंटिन्यू एक- चालू रहेगा. असे हे कर टाइम मॅनेजमेंट शिकव जरा. असे तसेच धरून ठेव. अशा मधून बोल. एक काम करता हूँ एक वॉकेबल निकालेंगे साइड से अशा मधून 3 काढायचे 3 फूट पुन्हा उभा कर. काय जास्त येऊ द्या फोटो निकालते हुए काय पाय जास्त घेऊ. नाही नाही इथूनच घे पायाशी हम्म. काय जास्त हो एक हम्म. असं आहे. उभा घे आता. तसं तेवढा स्पेस आला पाहिजे ना. हम्म. बाद में निकल हम्म. बघू घे एकदा बघ. इधर हा असा घे बस सेम असं राहू दे. खाली येऊ. हा असं सोड. आडवाच घेऊ. उभा घे आता. अरे ते बॅग गेलं का डायरेक्ट हेच ओपन होते. चला इथं माझा बघ घ्यायचा मास्टर स्ट्रक्चर आला पाहिजे पूर्ण. थोडस पाठी आहे बरं. बस 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 बस. हा, बस. आडवा घे. 3 एक्सपोर्टेड. पोर्टेड उभा उभा 3x लई क्लोज होत. येऊ दे मी फक्त यावा. पूर्ण पाहिजे तुझा. हा फुल नाही इथूनच घे. पाय नको. पोर्टेड कसा आला एखादा पोर्टेड घे.